आमदार रोहित पवार हे महाराष्ट्र विधानसभेचे अघोषित विरोधी पक्षनेते झाले आहेत का? किंवा थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर रोहित पवार विरोधी पक्षाचा चेहरा बनतायत का? विरोधकांचे पोस्टर बॉय बनतायत का? असं मी का म्हणतोय तर गेल्या साधारण वर्ष 6 महिन्यातल्या रोहित पवारांच्या सर्व पॉलिटिकल मूव्ह पहा. जिथं जिथं सरकार विरोधी आवाज उठवण्याची संधी आहे ती प्रत्येक संधी रोहित पवारांनी अगोदर हेरली आणि एकदम नियोजनबद्ध पद्धतीनं ती साधली. नुकत्याच सरलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या काळात सुद्धा रोहित पवार बऱ्याचदा सभागृहात कमी आणि प्रत्यक्ष फील्डवर अधिक वेळ दिसले. इतकंच काय तर शेतकरी कर्जमाफीतल्या जाचक अटी काढून टाकण्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचं श्रेय सुद्धा रोहित पवारांनाच मिळालं. एकूणच काय तर इतक्या कॅल्क्युलेटेड पॉलिटिकल मूव्ह करत रोहित पवारांना नेमकं काय साधायचंय आणि हेच आपण आज समजून घेणार आहोत. नमस्कार, मी विनोद तळेकर. NDTV मराठीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. तर विषय असा आहे की रोहित पवारांचं नेमकं चाललंय काय? म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे रोहित पवार ज्या पद्धतीनं राजकीय वाटचाल करतायत त्यामागे काहीतरी रणनीती असल्याचं दिसतंय. 2019 साली पहिल्यांदा कर्जत जामखेड मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आणि अवघ्या 7 वर्षात ते विरोधकांचे पोस्टर बॉय कसे बनले? तर या प्रश्नाचं उत्तर कदाचित असं दिलं जाईल, म्हणजे जनरली जर प्रश्न विचारला तर, की रोहित पवारांमागे पवार घराण्याचा मोठा वारसा आहे. आता जर हा न्याय लावायचा तर याच न्यायानं साधारण रोहित पवारांइतकाच राजकीय अनुभव असलेले आदित्य ठाकरे असतील किंवा त्यांच्यापेक्षा बरेच सिनियर असलेले अमित देशमुख असतील किंवा विश्वजित कदम असतील किंवा अगदी आपण म्हणू की रोहित पवारांना थोडे ज्युनियर असलेले वरुण सरदेसाई असतील किंवा रोहित पाटील असतील, या सर्व नेत्यांनासुद्धा राजकीय घराण्यांचा वारसा आहेच की. मग तरीही हे नेते विरोधी पक्षातले प्रमुख चेहरे का गणले जात नाहीत? अर्थात हा सुद्धा प्रश्न आहेच, पण त्याचं उत्तर देण्यासाठी गेल्या महिन्याभराचा थोडासा आपण आढावा घेऊया. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करण्यासाठी आपल्याला आठवतंय की रोहित पवारांनी पंढरपुरात एक अन्नत्याग आंदोलन केलं होतं. 12 जून 2026 पासून त्यांनी अन्नदात्यासाठी अन्नत्याग या नावानं हे आंदोलन केलं. 3 दिवसानंतर म्हणजे 14 जूनला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सरकारच्या वतीनं तिथं शिष्टाईसाठी गेले आणि यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत एक सकारात्मक बैठक करून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं आणि रोहित पवारांनी हे अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं. कर्जमाफीवरून अनेक शेतकरी फक्त टीका करत असताना रोहित पवारांनी प्रत्यक्ष कृती केली आणि शेतकरी समुदाय आपलासा करण्यात यश मिळवलं. त्याहीपेक्षा मोठं यश त्यांना कधी मिळालं तर मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षानं मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीचा लाभ हा अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी अटी शर्ती शिथिल करत असल्याची घोषणा केली. आणि त्यातला सगळ्यात मोठा निर्णय कोणता होता तर तो निर्णय हा होता की ज्या शेतकऱ्यांनी 2019 मधल्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्यांचं आधीच्या अटींनुसार या कर्जमाफीमध्ये फक्त 50,000चं कर्ज माफ होणार होतं आणि ती मर्यादा आता मुख्यमंत्र्यांनी काल वाढवली आणि आता 2 लाख रुपये ही मर्यादा करण्यात आली. म्हणजे 2019ला ज्या शेतकऱ्यांनी त्यावेळच्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्या शेतकऱ्यांचं सुद्धा या कर्जमाफीत 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे. अर्थात या निर्णयाचं शेतकऱ्यांनी स्वागत केलं आणि आपसुकच त्याचं श्रेय रोहित पवारांच्या आंदोलनाला दिलं गेलं. हां, अगदी नाही म्हणायला भाजप आमदारांच्या एका शिष्टमंडळानं या कर्जमाफीतल्या ज्या अटी आहेत त्या शिथिल करण्याच्या मागणीचं एक निवेदन मुख्यमंत्र्यांची आदल्याच दिवशी भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलं आणि सांगितलं की या कर्जमाफीतल्या अटी शर्ती शिथिल करा आणि एक निवेदन दिलं. या शिष्टमंडळाचं ज्यांनी नेतृत्व केलं होतं ते भाजपचे आमदार अकोला पूर्वचे रणधीर सावरकर. तर या सावरकरांचा सुद्धा उल्लेख आपल्या भाषणात करत मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारसुद्धा कसे या कर्जमाफीसाठी आग्रही होते किंवा प्रयत्नशील होते ही बाब अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला खरा, पण तरीसुद्धा रोहित पवारांच्या नावावरच हा संपूर्ण विजय नोंदवला गेलाय ही वस्तुस्थिती आहे.
विशेष म्हणजे विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सुद्धा रोहित पवारांनीच मांडला. म्हणजे जनरली संसदीय राजकारणात अंतिम आठवडा प्रस्ताव म्हणजे विरोधकांच्या हाती असलेलं एक मोठं शस्त्र असतं. आणि या प्रस्तावाद्वारे कोणता विषय मांडावा हा सर्वस्वी विरोधकांचा अधिकार असतो. आणि हा प्रस्ताव साधारणतः विरोधी पक्षनेते किंवा प्रमुख विरोधी पक्षातला एखादा ज्येष्ठ आमदार मांडतो. यावेळी विरोधी पक्षात वडेट्टीवार, पटोले, जयंत पाटील, छगन भुजबळ, वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, म्हणजे अगदी नाव घ्या इतके सिनियर लोक आहेत, भास्कर जाधव, अगदी दिग्गज नेते, ज्येष्ठ नेते, अनुभवी नेते, असे सगळे तमाम नेते असतानाही रोहित पवारांना यावेळेला अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्याची संधी देण्यात आली. अर्थात यावेळेला विरोधी पक्ष नेते नाही आहेत, त्यामुळे एखादा सिनियर आमदार हा प्रस्ताव मांडेल असं वाटलं होतं. कदाचित वडेट्टीवार सुरुवात करतील असं वाटलं होतं, पण रोहित पवारांनी केली. आणि मुख्यमंत्र्यांचं उत्तर झाल्यानंतर राईट टू रिप्लाय करण्याची संधी पण रोहित पवारांनाच देण्यात आली. राईट टू रिप्लाय म्हणजे काय, तर मुख्यमंत्र्यांनी या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिल्यानंतर त्याच्यावर आभार प्रदर्शन करण्यासाठी असेल किंवा एखादा मुद्दा त्यातला राहून गेला असेल तर तो हायलाईट करण्यासाठी असेल, विरोधी पक्षाला एक संधी मिळत असते राईट टू रिप्लायची. जनरली विरोधी पक्षनेता असेल किंवा एखादा ज्येष्ठ आमदार असेल तर राईट टू रिप्लायवर असा एक सिनियर नेता बोलतो. पण यावेळी रोहित पवार बोलले. एकूणच काय, तर रोहित पवारांसाठी हे अधिवेशन त्यांचे नेतृत्व गुण अधोरेखित करण्यासाठीचं एकदम उत्तम माध्यम ठरलं. वर आजोबा शरद पवारांची शाबासकी सुद्धा त्यांना मिळाली. कारण कर्जमाफीच्या अटी शर्ती शिथिल करण्याचा निर्णय झाल्यानंतर सरकारचं अभिनंदन करणारी एक पोस्ट शरद पवारांनी एक्सवर पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये सरकारचं कौतुक करताना नातवाचं सुद्धा कौतुक केलं. याशिवाय आणखी एक उल्लेखनीय मुद्दा म्हणजे रोहित पवार या अधिवेशन कालावधी दरम्यान सभागृहात बसून राहण्याऐवजी अनेकदा थेट फील्डवर उतरून काम करत होते. म्हणजे कल्याण डोंबिवलीत जाऊन त्यांनी मारहाण झालेल्या डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ज्या डॉक्टर्सना शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे याने मारहाण केली होती, हे सगळे डॉक्टर्स ते होते ज्यांची रोहित पवारांनी भेट घेतली. मग त्यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरेसुद्धा तिथे गेले, त्यांनीसुद्धा डॉक्टरांची भेट घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर अधिवेशन काळातच रोहित पवारांनी छत्रपती संभाजीनगरात जाऊन TET पेपर फुटीविरोधात एक स्वतंत्र आंदोलन केलं. मग 2 दिवसानंतर इकडे आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या शिक्षकांची सुद्धा त्यांनी भेट घेतली आणि चर्चा केली. एकूणच काय, तर रोहित पवार अगदी चातुर्यानं सुनियोजित पद्धतीनं आपली राजकीय पावलं सध्या टाकतायत. यापूर्वी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीच्या वेळी सुद्धा आपल्याला आठवत असेल की हा मुद्दा ज्या पद्धतीनं किंवा ज्या प्रभावीपणे रोहित पवारांनी मांडला, त्यामुळे अभ्यासू आणि आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख तर झालीच, पण परिस्थितीचं अचूक भान ओळखून तसं वागणारा नेता किंवा सरकारी यंत्रणेला सुद्धा आपलं म्हणणं कसं गांभीर्यानं घ्यावं हे दाखवून देणारा नेता, अशी सुद्धा त्यांना ओळख मिळाली. तुम्हाला आठवत असेल तर रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यांवर DGCA सारख्या यंत्रणेला सुद्धा अनेकदा स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं, इतके ते बिनतोड मुद्दे होते. असो, तर रोहित पवारांचा राजकीय प्रवास सुद्धा आपण थोडासा जाणून घेऊ. पुणे जिल्हा परिषदेतून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. मला वाटतं शिरसुफळ इथून ते पहिल्यांदा सदस्य झाले. 2019 मध्ये त्यांनी जामखेड कर्जत मतदारसंघातून आमदारकी मिळवली आणि पहिल्याच निवडणुकीत त्यांनी प्राध्यापक राम शिंदेंसारख्या दिग्गजाचा पराभव केला. आता तुम्ही विचार करा की अवघ्या 2 वर्षांचा राजकीय अनुभव असलेल्या रोहित पवारांसारख्या या नवख्या नेत्यानं सलग 2 टर्मचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री असलेल्या राम शिंदेंसारख्या दिग्गजाचा पराभव करणं हे काही सोपं काम नव्हतं. पण तिथंसुद्धा रोहित पवारांनी परिस्थितीचं भान बाळगलं. निवडणुकीपूर्वी ते जवळपास 6 महिने या मतदारसंघात तळ ठोकून होते, प्रचाराचं नीट नियोजन केलं आणि हा विजय साकार केला. परत निवड झाल्यानंतर प्रचारातली कटुता विसरून ते राम शिंदेंच्या घरी पण गेले, त्यांच्या आईची भेट घेतली, आशीर्वाद घेतले, राम शिंदेंची गळाभेट घेतली. हा सगळा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. त्यातनं त्यांची प्रगल्भता पण दिसून आली होती. त्या सगळ्या प्रयत्नांचं सुद्धा कौतुक झालं होतं. पण अर्थात या इतिहासात आता फार रमायचं कारण नाही, कारण राजकारण बदलत चाललं आहे आणि त्या बदलत्या राजकारणाचं भान रोहित पवारांना आहे. आजही त्यांच्या मतदारसंघातलं आव्हान मोठं आहे हे सुद्धा भान त्यांना आहे. त्यामुळे राज्यातलं राजकारण ते करतातच आहेत, पण त्याचबरोबर मतदारसंघाकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही हे त्यांना ठाऊक असेलच आणि तसंही ते नियोजन करत असतील. आणखी एक बाब म्हणजे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण किंवा काँग्रेससोबत जावं की NDA सोबत जावं अशा चर्चा सुरू आहेत. पण या चर्चांपासून रोहित पवार जाणीवपूर्वक दूर राहत आहेत. तुमच्यासुद्धा कदाचित ही बाब लक्षात आली असेल. त्यांचा साधारण ॲप्रोच असा आहे की धोरणात्मक बाबींवर पक्षाचा जो काही निर्णय होईल तो नेतृत्व घेईलच, तो असेल तेव्हा आपण बघूच, त्यानुसार वागूच, पण
आता मात्र सातत्यानं जनतेच्या प्रश्नांशी भिडून सरकारची संघर्ष करायचा हा मार्ग त्यांनी अवलंबलेला दिसतोय. कदाचित शरद पवार NDA सोबत गेले किंवा जी चर्चा सुरू आहे ती जर खरी ठरली तर येत्या काळात रोहित पवार सत्ताधारी बाकांवर दिसू शकतील. तसं झालं तर कदाचित त्यांची रणनीती आणखी वेगळी असू शकेल. पण सध्या तरी आपण विरोधी पक्षाचे आमदार आहोत हे भान त्यांना आहे आणि ते भान बाळगून रोहित पवार पावलं टाकतात आणि ते टाकत असलेली ही सगळी पावलं पाहता एक चाणाक्ष चतुर राजकारणी आकार घेतोय असंच म्हणावं लागेल. असं तर इथे थांबूयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा NDTV मराठी.